त्यांच्या भेटीसाठी येत असताना सन्माननीय ओमकारजी भोसले त्यांच्या समेत सन्माननीय रोहनजी सोनवणे, त्याचप्रमाणे त्यांच्या समेत आदरणीय नंदनजी दलवे आणि सन्माननीय विघ्नेशजी पाटील यांचे इथे मात्र शुभागमन झाले. त्याचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. लेट्स प्ले गेम ऑन. चला मॅचच्या दिशेने जाऊया. पहिलाच बॉल ओव्हर एक्स्ट्रा कव्हर, फटका सुंदर आहे. चेंडू चाललाय डीप पॉइंटला. चेंडू वेगाने जाईल, क्षेत्ररक्षकाकडे कोणतीही संधी नाहीये. पहिल्याच बॉलवर आगाज केलाय. जबरदस्त बॉल, सीमारेषा पार. मिळतील धावा 4. पहिल्याच बॉलवर चौकार. हॅलो 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 चेक हॅलो 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 चेक हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो चेक. यस, चौकाराला सुरुवात आता दमदार केली आहे या मॅच मध्ये टीम पिसेनं. नेक्स्ट बॉल हा चेंडू अडवा बॅटनं स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर इकडनं अँगल बदलत असताना सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतो. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिल्या चेंडूवर जिकडे चौकार आला त्यानंतर गोलंदाजानं कमबॅक करणं गरजेचं होतं. पहिले षटक वैयक्तिक पहिलं संघातर्फे P1चं षटक हातात असताना गोलंदाज कुंदन, तर सलामीची जोडी एका बाजूनं आदित्य आणि दुसऱ्या बाजूनं भावेश पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट बॉल, बॅटची एज लागली आहे जरूर, परंतु क्षेत्ररक्षकाकडे कोणतीही संधी नाहीये. बॅटची मोठी कडा घेऊन बॉल थेट निघालाय. थर्ड मॅन क्षेत्रामधनं क्लिअर होत असताना 4 धावांकरिता आलाय आणखीन एक चौकार. तर कॉन्फिडन्स एवढं नव्हतं, परंतु या ठिकाणी रिझल्ट जर पाहिले तर पीसी संघासाठी चांगल्या प्रमाणात आपण म्हणू शकतो. या गॅप शोधला त्या ठिकाणी आदित्य शेलार आणि हा दुसरा चौकार त्याच्या बॅटमधून निघालाय. सुरुवात चांगली म्हणू शकतो आपण गावदेवी पीसी संघाची आणि त्याच आई माऊलीचं गुणगान करण्यात संगीत डीजे निलेशच्या वतीनं आपण ऐकतोय. फलकावरती धावसंख्या पाहिली तर विदाउट लॉस 8 धावा. चांगली सुरुवात. धावा कशा येऊ, धावा येणं गरजेचं आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये. नेक्स्ट बॉस, इकडनं चांगला चेंडू आहे. खोलवर टप्प्यात चेंडू अक्षरशः सन्मान देण्यास बॅटरला भाग पाडलंय. यॉर्कर लेनचा चेंडू बॅटर सन्मान देत असताना हा बॉलला डॉट. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर योगेश सर आपण विचार केला तर कुंदनने देखील चांगली गोलंदाजी केली आहे. नशिबाची 7 टीम पीसीला लाभली आहे या मॅच मध्ये. परंतु नेक्स्ट बॉल अडवा बॅटनं स्वीप करत असताना वाडा शॉट. काय फटका एक्झिक्यूट केलाय. टायमिंग बघा किती प्रॉपर आहे आणि चेंडूला फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. सीमारेषा पार. परफेक्टली मिडल ऑन द बॅट आणि त्यानंतर आलाय षटकार, सिक्सर. आणि काय प्रॉपरली कनेक्शन, अगदी फ्लॅट सिक्सर पाहिला आपण आणि हवेच्या अगेन्स्ट जबरदस्त पॉवरफुल शॉट या ठिकाणी आदित्य शेलारच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. अगोदरच मनसो बनवला होता त्या ठिकाणी बॅटरनं. नेक्स्ट बॉल हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप चॉप करतायत आणि पॉइंटच्या क्षेत्रामधून हा चेंडू देखील वेगाने चाललाय. 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. अक्षरशः रेस लागली आहे आणि त्या रेसमध्ये अखेरकार चेंडू होतोय विजयी, होतोय फरार. चेंडू सीमारेषा पार. सिक्सर नंतरचा हा बॅक टू बॅकचा चौकार.
प्लेचा फटका चाप केला होता आणि काय जबरदस्त गॅप स्टेशन अगदी कव्हर पॉईंटच्या मध्यांतरून चेंडू मात्र निघून गेला. जसं आपण पाहतो ना हर्ष की एखाद्या सुईमधून जसा आपण धागा होतोय त्याप्रमाणे हा फटका मात्र आदित्य शेलाने मात्र बाहेर काढला आणि का सुरुवात या ठिकाणी गावदेवी स्पोर्ट पीसी संघाची पहिल्या पॉवर प्लेचा केला आपण पाहिलं तर एक विकेट या संघाने गमावलेला नाहीये आणि तब्बल 18 धाबा म्हणजे जो निर्णय आपण जर पाहिलं सनम कुमार खाडी संघाने घेतला होता गोलंदाजी करण्याचा तो निर्णय आतापर्यंत आपण अयोग्य म्हणू शकतोय कारण धाबा इथे मात्र कुंदनं भरपूर खर्च केला. पीसी टीमची चर्चा आपण जरूर करत होतो की पीसी टीम एक जबरदस्त टीम आहे आणि त्या अनुषंगाने ज्या पद्धतीनं ते कागदोपत्री स्ट्रॉंग आहे ते मैदानाच्या आतमध्ये देखील त्याने स्पष्ट केले कारण सातत्याने पहिल्या षटकामध्ये मोठे स्ट्रोक आलेत. संघाचा धावफलक 18 धावा धावफलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आता दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकाकरिता जर इकडनं आपण टीम सनम कुमार खार्डीचा विचार केला तर गोलंदाज सज्ज झालेत निखिल आणि त्यांच्या विपक्षामध्ये पहिल्यांदाच भावेश. पहिला चेंडू फेस करत असताना चांगली लेन ते पडल्यानंतर बाहेरच्या बाजूनं कट होणारा चेंडू थेट बॅटरला बीट करत असताना यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतो. डॉट बॉलला सुरुवात चांगली झाली आहे सर या षटकाची निश्चितपणे आणि निखिल असं वाटतं की मात्र ज्या धावा पहिल्या षटकामध्ये कुंदनने जास्त खर्च केले होते तो मात्र इथे रिकवर करण्याचा एक्झॅक्टली प्रयत्न करेल आणि सुरुवात तर चांगल्या प्रमाणे केली आहे. थोडंसं चेंडूवरती फिंगर रोल केलं कटरचा वापर केला आणि त्याच कटरवरती पहिल्या चेंडूवरती भावेश शेलार इकडे मात्र बीट होताना पाहायला मिळतोय. क्रिकेट सांघिक खेळ आहे आणि सध्याच्या घडीला एखादा गोलंदाज जर मार खातोय तर दुसरा गोलंदाज कमबॅक करतोय. बाटची एज मोठा धक्का टीम पीसेला भावेशला जावं लागेल. डगआउटच्या श्रेयाला पहिला धक्का बसलाय. फलंदाज भावेश इज अ बॅक टू द डगआउट. तसं लेथ होती आणि काय या सुरेख मात्र या ठिकाणी या पलट वार केला गोलंदाज निखिलनं थोडासा दूरवर खेळण्याचा प्रयत्न भावून केला होता परंतु बॅटची वरची कडा आणि चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि या ठिकाणी गावदेवी स्पोर्ट पीसे संघाला लागणारा हा पहिला धक्का. न्यू बॅटर द टॉवर बॅट पीसे विनय पाटील द कॅप्टन तिसऱ्या क्रमांकावरती आलाय. टावरिंग फटके खेळण्यासाठी मात्र या खेळाडूला आपण नेहमीच ओळखतो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि तोच बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि भरपूर काय अपेक्षा असतील पीसेकरांना या स्पर्धेच्या माध्यमातून विनय पाटीलच्या माध्यमातून. नक्कीच मोठे फटके खेळण्याकरिता सातत्यानं विनयला ओळखलं जातं. टीमचा कर्णधार टीमचा तारणार मैदानाच्या आतमध्ये वा तारीफ करावी जेवढी कमी आहे. निखिलने काय गोलंदाजी केली आहे. एखादं नाणं ठेवलंय विकेटवर आणि त्यानंतर परफेक्टली पिन पॉइंटवर गोलंदाजी करत असताना दिसलाय. बॅक टू बॅकच्या तिसऱ्या बॉलवर कोणतीही धाव इकडनं येताना दिसली नाहीये. डॉट बॉल सेम टू सेम लाईन इथे मात्र मेंटेन केलेला आहे आणि तोच टप्पा तिन्ही चेंडूवरती निखिलचा आपण विचार केला तर मात्र सातत्यानं तोच टप्पा त्याने ठेवला आणि आतापर्यंत या ठिकाणी फलंदाज शांत ठेवला म्हणजे एकही रन्स इथे मात्र निखिलनं आतापर्यंत खर्च केलेला नाहीये. धावसंख्या स्थिर 18-1. नेक्स्ट बॉल बॅटनं स्वीप केलाय त्या ठिकाणी डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या रेंजच्या बाहेर चेंडू होईल फरार. आता कॅप्टनचा समाचार कॅप्टननं बरोबर घेतलाय आणि बॉलला थेट स्क्वेअर लेग मधनं काढलाय. सीमा रेषा पार आलाय दमदार दर्जेदार विनयच्या बॅट मधनं कॅप्टनच्या बॅट मधनं चौकार. फटका केला अगदी रॅपिड शॉट चेंडू भरपूर वेगाने निघून गेला आणि त्या मात्र या ठिकाणी खूप टप्प्याचा बॉल होता खेचून मारण्याचा प्रयत्न केलाय परंतु बॅटची आय थिंक इनसाइड एज आणि त्याच्यामुळे मात्र प्रॉपरली कनेक्शन झाला नाही. एक धाव मात्र त्या ठिकाणी घेण्याची संधी मिळाली आणि या सिंगलच्या वतीनं संघाची धावसंख्या आता पुढे जात असताना टीम गावदेवी स्पोर्ट पीसे संघाची 23 धावा फलकावरती. एकंदरीत पहिल्या षटकामध्ये जिकडे धावा 18 होत्या त्यानंतर कमबॅक करणं गरजेचं होतं. टीमचा कॅप्टन निखिल स्वतः जबाबदारी घेतली आणि त्यानंतर पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत कमालीची गोलंदाजी परंतु आता आदित्य स्ट्रायकिंग एंडला आहे ज्याच्याकडे क्षमता आहे ज्याच्याकडे कॅपेबिलिटी आहे. वैयक्तिक 18वर तो बॅटिंग करतोय. नेक्स्ट बॉल हा चेंडू चांगला आहे लेन्स जबरदस्त आउटसाइड द ऑफ स्टंप परफेक्टली इकडनं चेंडू डिलिव्हर केलाय. पहा परफेक्ट बॉक्स मध्ये चेंडू टाकलाय आणि त्यानंतर पाठरला बीट करत असताना डॉट बॉल. षटकाची झाली आहे तत्पूर्वी समाप्ती. योगेश सर ज्या पद्धतीनं या षटकामध्ये गोलंदाजी झाली आहे कर्णधार निखिलने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे काय म्हणाल.
मी अगोदरच म्हटलं होतं की या ठिकाणी ज्याप्रमाणे कुंदनने पहिले षटकामध्ये धाबा खर्च केले होते त्या धाबा मात्र एक्झॅक्टली निखिल रिकवर करेल आणि तो खेळ मात्र या ठिकाणी त्याच्याकडून पाहिलाय. फक्त 5 धाबा खर्च केला आणि एक मोठी विकेट्स भावेश शेलारनं त्याची मात्र प्राप्त करून आपल्या संघाला त्याने दिली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी 23 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेचा खेळ ते मात्र संपन्न झालाय, परंतु सध्या आपण पाहू शकला या ठिकाणी पहिल्याच सामन्याचा आपण विचार केला तर या ठिकाणी या व्यासपीठाची शोभा वाढत असताना ओमकारजी भोसले, त्याचप्रमाणे रोहनजी सोनावणे, नंदूजी दलवी आणि विघ्नेशजी पाटील हे सध्या व्यासपीठावरती आनंद इथे मात्र या ठिकाणी साजरा करते आणि थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी बरोडी गावचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय अशोकजी पाटील, त्यांच्या सभेत या ठिकाणी गाणेगावचे समाजसेवक सन्माननीय संजयजी पाटील, बरोडगावचे समाजसेवक विकेजी मडवी, रॉकीजी मडवी आणि हरी पाटील यांचं थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी शुभ आगमन होणार आहे. त्यांचं सहर्ष या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत असेल स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2026 मध्ये. ओव्हर क्रमांक 3 राहुल आता मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि तिसऱ्या षटकासाठी नवीन गोलंदाजाला मात्र या ठिकाणी वापर केलाय. गोलंदाज पाहू शकला या ठिकाणी राहुल आता मात्र लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. पुन्हा मात्र या ठिकाणी ऑफ स्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न केलाय आणि मात्र या ठिकाणी पंचांचा वाईटचा इशारा. पहिली आय थिंक एक्स्ट्रा धाव या ठिकाणी खर्च केली. यस, राहुलनं धावसंख्या पुढे जात असताना 24 या आकड्यावरती आपण पाहतोय. आपण पाहताय ज्या पाहुण्यांची आपण कधीपासून सातत्याने वाट पाहतो त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम वेलकम वेलकम, मोस्ट वेलकम. आल्या सर्व पाहुण्यावर पाहुण्यांचं मनाच्या अंतकरणापासून सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मॅचची गोल्डन विकेट हवेत आणि आता काय घडलंय इकडे, नो माय गॉड, जेल ड्रॉप झालाय. टीम पीसेचा हार्ड हिटर बॅटर आणि आता त्याला जीवनदान दिलंय. आणि मी तर म्हणतो की आज या स्पर्धेच्या माध्यमातून आणि या सामन्याच्या माध्यमातून खाडी संघाने आपल्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतलेली असं म्हणायला हरकत नाही. कारण विनय पाटील सारख्या बॅटरला तुम्ही जीवनदान देता ही फार मोठी चुकी तुमच्याकडून घडलेली आहे. आणि पहा या ठिकाणी आपण ज्या पाहुण्याची चर्चा सुरू केली होती, या बरोडी गावचे उद्योजक समाजसेवक अशोकजी पाटील, संजयजी पाटील, विकेजी मडवी, रॉकीजी मडवी आणि हरिजी पाटील यांचं या ठिकाणी नुकतंच शुभागमन झालेलं आहे. आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आणि धामणेगावचे रंगनाथजी राऊत यांचं मात्र या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. शॉट मिडविकेटला पुन्हा चुकी घडली, दुहेरीचा प्रयत्न केला जातोय. रनआउटची संधी होती, परंतु या ठिकाणी चित्त्याची सप्लाय आणि हरणाचा वेग. 2 रन्स कंप्लीट आणि या 2 धावांच्या सहाय्याने संघाची धावसंख्या पुढे जात असताना 28 या आकड्यावर. 28 धावा एकंदरीत धाव फलकावरती लागले जात आहेत. आपण पाहतायत रघुनाथजी पाटील यांचे काका बंधू अर्थातच वसंतजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. मोस्ट वेलकम. जे आपण पाहतायत स्वर्गीय शिक्षण महर्षी रघुनाथजी पाटील स्मृती चषक आणि त्यांचे बंधू श्री अर्थात त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. काय या ठिकाणी आज वातावरण निर्माण झालेलं आहे. 5वी दिवस रात्रीचा केला आपण या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी पाहत होता. सुपर संडे आणि या सुपर मॅचेस आपल्याला आज पूर्णपणे लॉर्ड्समध्ये आज पाहायला मिळतील, त्यात काही शंका नाही. आणि पाहुण्यांची मांदी आली पहिल्याच सामन्यापासून पाहू शकला या ठिकाणी संपूर्ण व्यासपीठ आता मात्र मान्यवरांनी फुलून गेलाय. पाहुण्यांची मांदी आली, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 28 धावा फलकावरती 2.2 2 षटकाचा मात्र इथे संपन्न झाला खेळ. आता मात्र पाहू शकला या ठिकाणी अगदी बॉडीला ब्रश होणारा चेंडू खेळायचा होता ऑन साईडला, परंतु चेंडूला मात्र अचानक उचली प्राप्त झाली आणि त्यामुळे चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क नाहीये. लेग बायच्या स्वरूपात एक धाव अजूनही मात्र या ठिकाणी ऍड केली जाणार आणि या संघाच्या वतीने 29 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. या मॅचमध्ये टीम खार्डीने देखील कमालीची गोलंदाजी केली आहे. पहिले षटक जर वगळले तर त्यानंतर काय गोलंदाजी करताय. सध्याच्या घडीला राहुलने देखील अजूनपर्यंत कोणताही मोठा स्ट्रोक एक्झिक्यूट करू दिला नाहीये. डावखुरे हाताचा गोलंदाज आहे आणि त्याने सातत्य टिकवलं आहे. नेक्स्ट बॉल, हा चेंडू फटका सुंदर आहे. आता फाईन लेगचं क्षेत्र, बॉल थांबणार नाहीये, थेट निघालाय डेप फाईन लेग क्षेत्राबाहेर येणारा हा खूप वेळेनंतर आदित्यच्या बॅटमधनं दमदार चौकार. या डाबा स्टिक वरती चेंडूच्या हाताने त्याच्यावरती जबरदस्त मात्र हा फटका मात्र आदित्यने मात्र एक्झिक्यूट केला आणि त्याच्या बॅटमधून निघणारा हा दर्जेचा चौकार. दरम्यान बरुडीची उपसरपंच गंगारामजी पाटील हे सुद्धा व्यासपीठावरती विराजमान झालेले आहेत. आपले आम्ही स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. या 33 धाव फलक्यावरती लागल्या गेल्या. पुढचा बॉल, ओहो चांगला ऑफ ड्राईव्ह अगदी कव्हरला मात्र केलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. क्लासिकल फटका होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण, एकच रन्स मात्र या ठिकाणी जोडली जाणार
परंतु या ठिकाणी एक कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं, कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 रन्स कुंदननं खर्च केल्या होत्या. परंतु त्याच्यानंतर निखिलनं जबरदस्त मात्र या ठिकाणी बाउन्स बॅक केला आणि त्याच्या पावलावर ते पाऊल ठेवून आता मात्र राहुलनं सुद्धा मात्र या ठिकाणी चांगलीच गोलंदाजी केलेली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. शेवटचा बॉल शिल्लक, फटका हवेत आणि विनयच्या बॅटमधून आय थिंक हा स्ट्रोक खेळला गेला होता, परंतु फटकेला उंची जास्त मिळते. अगेन्स्ट हवेच्या विरुद्ध फटका खेळला आणि त्याच्यामुळे मात्र या ठिकाणी दुसरा धक्का लागत असताना टीम पीसे संघाला. आपण पाहता इकडनं मोठा धक्का बसलाय टीम पिसेला. कर्णधार आता इकडनं निराश पावलानं डगआउटच्या आश्रयाला. संघ कर्णधारावर जी जबाबदारी होती ती जबाबदारी ते स्वीकारू शकले नाहीयेत आणि डीपमध्ये एक सॉफ्ट डिसमिसल, इझी जेल इकडनं पकडलाय आणि मैदानाच्या आतमधनं जर इकडनं पाहिलं तर पिसे टीमचा कर्णधार आता डगआउटच्या आश्रयाला. खार्डी टीमनं काय कमबॅक केलंय, दमदार कमबॅक. खार्डी टीमचा जर उल्लेख केला तर यंगस्टर्सचं भरणं योगेश सर या टीममध्ये सातत्याने आपण पाहत आहेत. चला, ज्या कुंदनं धावा खर्च केले होते त्याच कुंदनं हा झेल पकडलाय मिड विकेटला आणि फार मोठी विकेट्स मात्र राहुलनं आपल्या संघाला या ठिकाणी प्राप्त करून दिली. 34 धावसंख्येवरती लागणारा हा दुसरा धक्का 3 षटकाचा खेळ संपन्न आणि आता मात्र आदित्य शेलारच्या सोबतीला आल्या. नवीन फलंदाज पियुष पाटील. आदित्य चांगला खेळतोय, 9 बॉलमध्ये आतापर्यंत या ठिकाणी 23 धावा त्याच्या बॅटमधून पाहिल्या आणि त्याला आता मात्र या ठिकाणी सपोर्ट करण्यासाठी त्याची साथ देण्यासाठी पियुष पाटील आलाय. 4थ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी कुंदन पुन्हा मात्र दुसऱ्या स्पेलमध्ये पाहायला मिळतो. ज्या कुंदननं पॉवर प्लेमध्ये धावा भरपूर खर्च केला होता, पुन्हा संघनायकानं त्याच्यावरती जो विश्वास दाखवलाय तो विश्वास मात्र या ठिकाणी आता या दुसऱ्या स्पेलमध्ये कुंदन मात्र या ठिकाणी सार्थ ठरवणार का. राऊंड द विकेट सुरुवात करतोय. या रिबाचा फटका प्रॉपरली कनेक्शन, थर्डमॅनच्या डोक्यावरून चेंडू चाललाय मांडलाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. की गोलंदाज अँगलनं गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. अगोदरच गोलंदाजाचा मनसुबा ओळखला आदित्यनं आणि आदित्यने आता कमालीची बॅटिंग स्टार्ट केली आहे. वैयक्तिक तो 10 बॉल 27 वर बॅटिंग करतोय आणि संघाचं धावफलक 38च्या घरामध्ये नेऊन ठेवले. सर जबरदस्त 1 मॅन आर्मीचा रोल सुद्धा त्याने मात्र या ठिकाणी साकारलाय. आता मात्र पाहू शकाल ओव्हर दी कव्हर फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण, 2 धावा मात्र घेण्याची संधी मिळाली आणि या 2 धावेवरती मात्र या ठिकाणी दोघे बॅटर मात्र समाधानी राहिलेले आहेत. आज प्रॉपरली पाहिलं तर आदित्य कनेक्शन चांगल्या प्रमाणात करतोय आणि गॅप चलेशी सुद्धा मात्र चांगल्या प्रमाणात त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. एक प्रॉपरली बॅटर म्हणून त्याची या संघामध्ये गणना नेहमीच होत असते. सलामीला आलाय आणि एक चांगली इनिंग त्याच्या माध्यमातून हर्ष आपल्याला पाहायला मिळते. 11 बॉल 29 धावा. जेव्हा सुरुवात चांगलं होतं तेव्हा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये सातत्याने खेळ चांगला होताना आपण पाहिला. स्विच हिटचा फटका आणखीन एक आदित्यच्या बॅटमधनं स्विच हिट आणि त्यानंतर चेंडू सी मारेशा पार. आदित्यच्या बॅटमधनं आला ह्या आणखीन एक मोठा स्ट्रोक. 4 धावा चौकार. हा स्विच हिट नाही तर स्वीट फटका आहे असं म्हणावं लागेल. रिवर्सच्या माध्यमातून आज अल्टी पलटी सर्व फटके आदित्यने मात्र आपल्या भारतातून बाहेर काढलेले आहेत आणि आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला या ठिकाणी गावदेवी स्पोर्ट पीसीए संघ मात्र पाहायला मिळतोय. कारण 4थ्या षटकाचा खेळ अजूनही प्रगतीपथावरती सुरू आणि 44 धाबा आतापर्यंत फलकावरती लागल्या गेल्या आणि कुंदन पहा दुसऱ्या स्पेलमध्ये सुद्धा मात्र पुन्हा एकदा मागणार आल्या. कारण या दुसऱ्या स्पेलमध्ये 3 चेंडूमध्ये त्यांनी एकूण तर आपण जर पाहिले तर 10 रन खर्च केले. म्हणजे आतापर्यंत 9 चेंडू त्यांनी डिलिव्हर केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 28 धाबा खर्च केलेल्या आहेत. कमालीची बॅटिंग जर आपण इकडनं पाहिली तर आदित्यची या मॅच मध्ये पाहायला मिळतीये. नेक्स्ट बॉल बॅकफुटला जात असताना कट केलंय. पॉइंट मधनं क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. एकदा पूर्ण झाली आहे. एकेरी धावेपेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. फक्त आणि फक्त एक सिंगल रन. आता इकडनं सेन्सिबल क्रिकेट देखील दाखवले. चांगला चेंडूचा सन्मान, खराब चेंडूचा समाचार घेणं आदित्य चांगल्या पद्धतीने जाणतो. चला, मी आमच्या लाईट्समॅनला विनंती करतो की आपण हा षटक कंप्लीट झाल्यानंतर फ्लड लाईट ऑन करायची आहे. आमचे लाईट्समॅन विनंती करतो आपण रेडी राहा. हा षटक समाप्त झाल्यानंतर आपण लाईट ऑन करायची आहे. 45 धावा फलकावरती. पुढचा बॉल कुंदनचा उर्द विकेट मारा करतोय. स्टँड अँड डिलिव्हर फटका अभेद केला. लॉंग ऑन डोक्यावर जाईल का नाहीये. भिंतीप्रमाणे त्या ठिकाणी उभा होता मिस्टर
हिमांशू आणि त्याने पकडला झेल आणि लागेल पिसे संघाला हा तिसरा धक्का. जम्प बॅक करत असताना काय झेल टिपलाय. अगदी डीप मध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक उपस्थित होते. त्याने पाहिलं की एका क्षणासाठी चेंडू वरून जातोय, परंतु प्रयत्न जे केले त्या प्रयत्नांना यश आणि एक चांगला झेल आणि मैदानाच्या आतमध्ये पियुषचा खेळ खलास, गोल्डन डकचा शिकार. खेळ खलास, परंतु फटका खूपच छान होता. परंतु हिमांशूचं मात्र या ठिकाणी कौतुक करावं लागेल. स्वतःला मात्र त्या ठिकाणी स्टेज केला आणि आपल्या उंजलेमध्ये त्याने चेंडूला कैद केला आणि आता मात्र नवीन फलंदाज साहिल पाटील आलाय आदित्य शेलारच्या सोबतीला. आज आदित्यने मात्र जबरदस्त इनिंग साकारली आहे. वैयक्तिक 34 धावसंख्येवरती खेळतोय. अजूनही पाहिलं तर या डावातील 7 चेंडूचा खेळ शिल्लक. या 7 चेंडूमध्ये किती धावा येणार पीसीएस संघासाठी फार इंटरेस्टिंग राहणार आहे. कारण दोघे फलंदाज पाहिले तर हार्ड हिटर आहेत. साहिल पाटील जो नवीन बॅटर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय, तोही मात्र मोठे मोठे फटके खेळण्यासाठी माहीर आहे आणि तो त्याप्रमाणे आज खेळ साकारणार का सनम कुमार खाडी संघाच्या विरोधात. शेवटचा बॉल, पहिल्याच बॉलवरती ऑन द राईस, वॉट अ स्ट्रोक. आणि या स्पर्धेतील पहिला एकमेव षटकार पाहायला मिळतोय. सर्वात लॉंगेस्ट सीमारेषा साहिल पाटीलने मात्र क्रॉस केली. वॉट अ शॉट, षटकार. प्रहार ओव्हरचा एक्स्ट्रा कव्हर, काय फटका एक्झिक्यूट केला मिडल ऑफ द बॅट आणि त्यानंतर टक्कन आवाज आला आणि चेंडू थेट खेळाडू कक्षामध्ये लँड होत असताना 6 धावा वसूल केले आहेत. आल्याबरोबर योगेश पाटील सरांनी उल्लेख केला की एक दमदार बॅटर आहे आणि दमदार स्ट्रोक इकडनं आलाय. फलंदाजाच्या बॅटमधनं एकंदरीत साहिलच्या बॅटमधनं सिक्सर आलाय. काय जबरदस्त फटका मात्र पहिल्याच चेंडूवर तयार केली आपण साहिल पाटीलच्या बॅटमधून पाहिलं. षटकारानं आपल्या डावाला त्याने सुरुवात केली आणि 50 अप. आणि पहा हा क्रीडांगण अगदी प्रकाश झोतामध्ये नाहून गेलाय. या मैदानातून सुई जरी हरवली तरी सुद्धा मात्र ती आपण शोधू शकतो. एवढ्या चांगल्या प्रमाणात लाईट्स आपल्याला पाहायला मिळते. खानपेगावचे मिस्टर रुपेजी पाटील यांची सेवा या स्पर्धेमध्ये आणि हे दृश्य पहा. व्यासपीठावरील अनेक संख्येने मान्यवर मंडळी आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये भरुडीचे समाजसेवक उद्योजक अशोकजी पाटील यांना तुम्ही पाहू शकाल. संजयजी पाटील, विकीजी मडवी, रॉकीजी मडवी, हरी पाटील, त्याचप्रमाणे धामणेगावचे समाजसेवक रंगनाथजी राऊत, लाकुली गावचे समाजसेवक वसंत पाटील आणि भरुडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच गंगारामजी पाटील यांना सुद्धा तुम्ही पाहू शकाल. सर्वांचं हार्दिक स्वागत. शेवटचं षटक शिल्लक आणि गोलंदाज आता मात्र आणखी मार्गस्थ होतोय हिमांशू. ओहो, पॉईंटला बीट करण्याचा प्रयत्न केला आदित्यनं, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव मात्र त्या ठिकाणी जोडली गेली आणि या सिंगलच्या रूपानं संघाची धावसंख्या पुढे जात असताना 52 या आकड्यावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात 52 52 धावा आता धावफलकावर लागले जात आहेत. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये, जिकडे दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये टीम थोडंसं स्ट्रगल करत होती, त्यानंतर चौथ्या षटकामध्ये अटॅकिंग परफॉर्मन्स अगदी जर आपण पाहिलं तर चौथ्या षटकामध्ये चांगल्या धावा आलेत बॅटिंग करणाऱ्या टीम करिता, टीम गावदेवी पिसे करिता. नेक्स्ट बॉल, हा चेंडू गुडगाव वाकत असताना फटका सुंदर आहे, गॅपमध्ये चालला. क्षेत्ररक्षकाकरिता रेंज खूप मोठी आहे, परंतु त्या ठिकाणी अंतर पार केले आणि रनआउटची संधी त्या ठिकाणी गमावली आहे. सस्त्यात बाद करण्याची संधी होती जरूर, इकडनं मोठा धक्का बसू शकला असता टीम पिसेला, परंतु तसं काही चित्र मैदानाच्या आतमध्ये घडताना दिसलं नाहीये. फटका खूप छान होता. शॉर्ट मिडविकेटच्या डोक्यावरून या ठिकाणी फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि लॉंग ऑनचा फिल्डर पाहिलं तर एक्झॅक्टली आपल्या उजव्या बाजूला जात असताना काऊ कॉर्नरकडे मात्र चिडूला स्टॉप करतोय. तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी घेण्याची संधी मात्र मिळाली वाटत साहिल पाटीलला. 54 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. अजून 4 बॉलचा खेळ शिल्लक. 4 बॉलमध्ये किमान 10 रन जर इकडे आल्या तर 60+ मात्र आकडा पाहायला मिळू शकेल आणि तो आकडा एकत्र उभा केला तर मात्र मॅचला या ठिकाणी मजा येऊ शकते. राऊंड द विकेट पुन्हा एकदा कडक शॉट ऑन साइडला खेचून मारलाय. फटक्याला उंची जास्त, परंतु हवेच्या अनुषंगानं चेंडू जरूर आतमध्ये आला, परंतु मिडविकेटला चुकी घडली. मौका भी दिया और छक्का भी दिया. निलेश हा एक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकाल.
काय फटका होता, परंतु वाऱ्याच्या विरोधात फटका खेळला गेला. एक्झॅक्टली झेल पकडलं होतं राहुलनं, परंतु स्वतःचा नियंत्रण त्याने गमावला आणि त्याच्यानंतर चेंडू सीमरेषेच्या पलीकडे जाऊन मात्र पडलाय. हा नशिबाचा षटकार येत असताना टीम पिसेकरांसाठी. हो, इथे स्लोअर वन कटर होता, गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस आणि त्याच्यावरती बीट झाला साहिल. आपण पाहता एकंदरीत मान्यवर कक्षामध्ये जे आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहुणे लाभले अर्थातच जुन आंदुर्की गावचे समाजसेवक नवनाथजी केणेसाहेब आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर लाखिवली गावचे तंटामुक्ती अध्यक्ष रमेशजी बबन पाटील आपलं देखील मनाच्या अंतकरणापासून सहर्ष हार्दिक स्वागत आहे. दरम्यानचा फटका बसलाय, चेंडू हवे, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. आता इकडनं आणखीन एक चुका आणि फक्त चुका मैदानाच्या आतमध्ये टीम खारडी करताना दिसली या मॅच मध्ये. योगेश सर, निश्चितपणे आज फोल्डिंग डिपार्टमेंट जर पाहिलं तर सनम कुमार खाडी संघाचा मात्र या ठिकाणी थोडासा सास पडलाय. भरपूर चुका त्यांच्या माध्यमातून घडल्या गेल्या आणि आता मात्र फलक्यावरती एक चांगली धावसंख्या उभारलेली आहे गावदेवी स्पोर्ट पीसी संघाने. 62 धाबा, अजून एका चेंडूचा खेळ शिल्लक. अदितीचा खेळ पाहिलं तर 35 धाबा त्याच्या बॅटमधून पाहिल्या. 14 चेंडू त्यांनी फेस केले आणि साहिलनं सुद्धा मात्र झटपट क्रिकेट खेळलाय. 5 बॉलमध्ये 16 रन्स त्याच्या बॅटमधून पाहिल्या. 2 षटकारांची साह्यानं आणि तर मात्र शेवटच्या चेंडूवरती एक्झॅक्टली काय येणार. गोलंदाज हिमांशू मार्गस्थ होतोय आणि इथे मात्र पुन्हा कटाचा वापर केला. चांगला बाउन्स आणि अगदी नाकाला सुगंध देऊन चेंडू मात्र या ठिकाणी विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. शेवटचा बॉल आलाय डॉट आणि या ठिकाणी 62 धावसंख्येवरती पहिला डाव पीसी संघाचा मात्र इथे संपन्न झालाय. 63 धाबांचं टार्गेट समोर असेल टीम सनम कुमार खाडी संघासमोर. त्या धाबांचा पाठलाग कशा रीतीने होणार तत्पूर्वी जाऊया आपण व्यासपीठाकडे. दमदार आयोजन स्वर्गीय रघुनाथ पाटील चषक. हे क्रिकेटचं वादळ सुटलं या लाखिवली गावात. हे क्रिकेटचं वादळ सुटलंय. उद्योगपती भरोडी आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अशोक पाटील खरं तर जे क्लासमेट आहेत राजेंद्र पाटील सरांचे, सोबतच संजय पाटील यांना तुम्ही त्या ठिकाणी पाहतात. भरोडीचे समाजसेवक विकी मडवी भरोडीवरून या ठिकाणी आलेले आहेत. रॉकी मडवी यांना देखील तुम्ही पाहतात. हरी पाटील हे सर्व मित्र परिवार आज या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. रंगनाथ राऊत, माजी पैलवान धामणे, त्याचबरोबर वसंत पाटील लाखिवली. नक्कीच राजेंद्र सरांचे ते काकाश्री आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यानंतर भरोडीचे उपसरपंच गंगाराम पाटील यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यानंतर जुन आंदुर्कीचे समाजसेवक नवनाथजी केने आणि रमेश बबन पाटील तंटमुक्त अध्यक्ष लाखिवली यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. या सर्वांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि त्यांच्या समेत पाहिलं तर या ठिकाणी प्रणव पाटील यांचे मित्र ओमकारजी भोसले, रोहनजी सोनावणे, नंदनजी दलवी आणि विघ्नेशजी पाटील यांना सुद्धा तुम्ही ऑन स्क्रीनवरती सध्या पाहू शकाल. आपलं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि सध्या आपण शिक्षण महर्षी स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषकाचा आनंद घेत असताना हा संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी पाहतोय. आजची ही 5वी रात्र या स्पर्धेची. दिवस रात्रींचा खेळ तुम्हाला बघायला मिळतोय आणि सामना सुरू आहे तो 2 बलाढ्य संघांदरम्यान, जेथे सनम कुमार खार्डे आणि त्यांच्या विपक्षामध्ये आई गावदेवी पीसी या 2 संघांदरम्यानची लढत. आणि आज पहिल्या सामन्यापासून पाहू शकेल या ठिकाणी व्यासपीठ अगदी मान्यवरांनी फुलून गेलाय. पाहुण्यांची मांदी आली सध्या आपण पाहत आहोत. सर्वांचं या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीनं, या स्पर्धेचे जनक राजेंद्र पाटील सरांच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत करते. आणि खऱ्या अर्थाने स्पर्धा जर पाहिली तर ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक गावोगावोपर्यंत मात्र या स्पर्धेची सध्या पाहिली तर चर्चा सुरू आहे. आणि तेवढा लॉंग नेटवर्क राजेंद्र पाटील सरांचा आपण पाहतोय.
आणि मी नेहमीच सांगतो की राजेंद्र पाटील सरांनी मात्र धन संपत्ती कमवली नाही आपल्या आयुष्यामध्ये, परंतु माणसं कशी जोडायची हे मात्र खऱ्या अर्थाने कमवलेलं आहे. ही खरी त्यांची धन संपत्ती आहे. एक्झॅक्ट. आणि त्याच्याचमुळे आपण पाहतो की पहिल्या रात्रीपासून आज खऱ्या अर्थानं आपल्या भिवंडी तालुक्यातील या ठाणे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आर.सी. पाटील साहेब या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी उपस्थित राहिले आणि त्यावरूनच एक्झॅक्ट सर्वांना कळून असेल की राजेंद्र पाटील सरांचा नेटवर्क किती लॉंग आहे. आणि आज आपण 5व्या रात्रीमध्ये आपण आहोत योगी सर. एकही क्षण असा नाही की VIP डायज खाली पाहायला मिळालाय. आणि ही चर्चा तर मात्र मागील वर्षापासून मी सुरू केली होती की अनेक स्पर्धा मी कव्हर केल्या, परंतु माझ्या जीवनामध्ये एवढी मान्यवरांची मांदिली कुठल्या स्पर्धेमध्ये मी पाहिलेली नाही आहे. परंतु ते मांदी आली मी स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषकामध्ये पाहतोय. आणि जेव्हा पाहुण्यांची एक गर्दी व्यासपीठावरती असते ना समीर, त्यावरूनच कळते की त्या स्पर्धेचं स्तर किती उच्च आहे. एक मोठी स्पर्धा भिवंडी ते पारोल या परिसरातील एक सन्मानाची स्पर्धा म्हणून मागच्या 18 वर्षांपासून या स्पर्धेकडे आपण बघत आलो. आणि जेव्हापासून अंडर फ्लड लाईट्स नाईट रजनी स्वरूपाची आपल्याला स्पर्धा बघायला मिळाली ना, तेव्हा एक वेगळाच क्रेज या स्पर्धेचा आपल्याला बघायला मिळाला. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. 22च्या सोबतीनं राहुल आलाय. राईटी लेफ्टी कॉम्बिनेशन आपल्याला इथे बघायला मिळतं. हो, यावेळेचा हा बॉल पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. 63 धावांचं लक्ष असलेला सामना जिंकण्याकरिता. आणि धनंजय अण्णा गवली यांचे सुपुत्र सनम कुमार यांना देखील इन ॲक्शन पाहतोय. त्यांचंही स्वागत आहे. आणि मॅच संपल्यानंतर सनम कुमार आपण मंचावरती यायचं आहे. आणि खरं तर आज आनंदाची गोष्ट आहे की आज प्रणव राजेंद्र पाटील यांना इंजिनिअरिंग डिग्री सर्टिफिकेट देखील प्रदान झालेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा प्रणव यांच्यासाठी. आणि मला वाटतं की लाखिवली गावातील तिसरे इंजिनियर आता आपल्याला या ठिकाणी प्रणव राजेंद्र पाटील हे नक्कीच बघायला मिळतात. ओ, सहज सोपा झेल सुटलाय विनय पाटील कडनं मिस्टेक. आणि जीवनदान मिळते त्या ठिकाणी बॅटर राहुलला. हा तोच राहुल आहे ज्यानं या वर्षीची पायगाव प्रीमियर लीग जे आय थिंक आपण मुकादम सर आत्ताच कव्हर केली रिसेंटली आणि ती गाजवली. आणि त्याच राऊंडनं विनय पाटीलचा सुद्धा झेल ड्रॉप केला होता समीर. हे तेवढंच खरं आहे. चला कर दिया माफ आपको भी. एकेका धावेने दोघांनी आता स्वतःचा अकाउंट ओपन केले आणि 2 धावा धावफलकावरती आहेत. परंतु कालच्या रात्रीमध्ये टेंबोलीकरांचा गाजावाजा आपल्याला नक्कीच ऐकायला मिळाला. धूमधडाक्यात खेळ त्यांनी साकारला. यावेळी लाऊन साईडला पूल केलाय. खाली क्षेत्र वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे बॉलला पाठवलाय दणदणीत चौकार. सरळ बॅटने लॉफ्टेड ऑन रे. आणि पियुष पाटील मात्र त्या ठिकाणी प्रयत्नशील होता, परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर. आणि चेंडू मात्र सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाबांसाठी. यावेळेला पुन्हा ड्राईव्ह करण्यात आल्या. पॉइंटला फिल्डर आहेत. धावबाचा देखील प्रयत्न केला होता. थोडीशी रिस्की धाव जरूर होती. आणि या एका धावेने स्कोर आता पुढे जाताना स्कोर कार्डवरती धावा तुम्हाला बघायला मिळतात. 7 धावा 7 ऑन दी बोर्ड नाव. जवळपास 12 ते 13 धावा प्रत्येक ओव्हर मागे तुम्हाला जोडाव्या लागतील हे टार्गेट पार करायचं असेल तर. आणि जय शेलार विथ द न्यू बॉल नेहमीच त्याची गोलंदाजी तुम्हाला चांगली पाहायला मिळाली आहे आई गावदेवी पीसे टीम करिता. आणि आज पाहिले तर या ठिकाणी अगदी चांगला बॅलन्स संघ पाहायला मिळतो. आज पीसे संघ प्रत्येक खेळाडू मात्र आज उपस्थित या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो. इथे चांगला चेंडू अगदी थोडासा फ्लॅट देण्याचा प्रयत्न केला होता, खोदून काढलाय, परंतु अगदी स्वतः गोलंदाज जय शेलार चेंडूवरती झेपावलाय. तोपर्यंत या ठिकाणी एकही धाव घेण्याची मात्र संधी निर्माण त्याने करून दिली नाहीये. दोन्ही टीमचा विचार आपण समीर केला तर पॉवर प्लेमध्ये खऱ्या अर्थानं पहिला डावाचा विचार केला तर मात्र 18 रन जोडल्या होत्या पीचे संघाने, परंतु डावांचा पाठला करत असताना या ठिकाणी चांगली गोलंदाजी. पुन्हा मात्र ऑनसाईडला टर्न करण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु क्षेत्ररक्षक पुन्हा चेंडूवरती झेपावले. एक सक्सेसफुल पहिले षटक या ठिकाणी गावदेवी स्पोर्ट पीचे संघासाठी आपण म्हणू शकतोय. जय शिलारच्या वतीनं जरूर त्याचं विकेटचं कॉलम खाली आहे, परंतु फक्त या ठिकाणी 8 धावा त्यांनी खर्च केल्या. वॉट अ स्टार्ट. जी सुरुवात हवी होती पॉवर प्लेमध्ये ती सुरुवात इथे मिळाली नाही. हा सर फरक आहे ना योगी सर की पहिल्या डावामध्ये 18 तुम्ही सांगितलं आणि आता इथे फक्त 8. आणि इथे धावांचा पाठलाग करायचा आहे.
फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करणं आणि रन चेस करणं फारसा फरक आपल्याला बघायला मिळतो. ज्या वेळेला तुमच्या समोर एखादं लक्ष्य असतं त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना डेफिनेटली तो कॅल्क्युलेशन तुमच्या डोक्यामध्ये सुरू असतं आणि दॅट्स वाय कदाचित हेच ते कारण असेल की बॅटिंग आपल्याला हवी तशी करता येत नाही. परंतु खेळ क्रिकेटचा आहे जेथे कारण देऊनही चालत नाही. प्रत्येकी गेममध्ये मोमेंटला तुम्हाला जिंकावं लागतं, तो प्रयत्न करावा लागतो. जर त्याला क्रिकेटमध्ये महत्त्व नाही आहे आणि यानंतर जो पुढील जो सामना असेल चालू सामन्यातील विनर संघ लगेचच दुसऱ्या फेरीमध्ये खेळणार आहे जयदुर्गा टेमघरपाडा संघाच्या विरोधात. तर टेमघरपाडा संघ आपणही रेडी राहा. दुसरा षटक गोलंदाज पियुष पाटील 8 धावा पहिल्या षटकामध्ये जयने खर्च केले आणि आता 24 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 55 धावांची अजूनही गरज सनम कुमार खाड या संघाला. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा होता परंतु संधी गमावली या ठिकाणी बॅटर राहुलनं. कारण जेव्हा जेव्हा तुम्हाला चुकीचे चेंडू मिळतील ना समीर त्याच्यावरती तुम्हाला मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न करावा लागेल. कारण क्रिकेटमध्ये जास्त वेळा गोलंदाज तुम्हाला चुका करताना दिसणार नाहीयेत. कधी कधी जर चुकीचा बॉल मिळाला तर त्याच्यावर फलंदाजानं फायदा घेणं गरजेचं आहे. परंतु इथे तेवढाही चुकीचा बॉल म्हणता येणार नाही योगी सर. जसा शफल झाला बॅटर थोडासा फलंदाजाला फॉलो करण्याचा प्रयत्न केला. यावेळेला ड्राईव्ह करण्यात त्याला ऑन साईडला अगदी पाठ टाकलेला बॉल होता. इथे अक्रॉस निघणारा चेंडू दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धावा तिथे पूर्णही झाल्यात. भावेश आणि राहुल ही जोडबोली आपण सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. भावेशच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळालाय परंतु राहुल सातत्याने स्ट्रगल करतोय. तो इन्फॉर्म आहे. या सीझनचा आपण विचार केला तर चांगले रन्स येतात त्याच्या बॅटमधून, मात्र या मॅचमध्ये थोडासा दबावात दिसतोय. याचं कारण गोलंदाजी अचूक टप्प्यावरती झालेली आहे. गावदेवी पीसी संघाच्या वतीनं जास्त रूम देत नाहीत फलंदाजांना आणि त्याच्यामुळे मात्र मोठे फटके हवे तसे आतापर्यंत या ठिकाणी काडी संघाच्या इनिंगमध्ये मात्र पाहायला मिळत नाहीये. आतापर्यंत 10 धावा इथे जोडल्या गेल्या. पुढचा बॉल दुसऱ्या पॉवर प्लेचा खेळ सध्या प्रगतीपथावरती सुरू आहे. ओ इकडे फटका उडवला, हवेत खेळलाय, चांगला फटका आणि चेंडू सरळ स्क्वेअर लेगच्या पलीकडे एका टप्प्याच्या साह्यानं 4 धावांसाठी चौकार. आदरणीय श्याम म्हात्रे यांचं देखील येथे शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यांना विनंती करतोय की आपण मंचावरती यावं. आपलं शिक्षण महर्षी स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. हरिभक्त परायण श्याम म्हात्रे आपलं मनस्वी हार्दिक स्वागत. पुढचा बॉल चौकार आला आणि या फटक्यांची मात्र कुठेतरी खाडी संघाला मात्र आवश्यकता आणि तो चौकार अखेर राहुलच्या बॅटमधून आलाय. सुरुवातीला मात्र पाहिलं खूप भरपूर त्याने स्ट्रगल केलं परंतु आता मात्र चांगल्या प्रमाणात मिडल करतोय. पुन्हा मात्र त्यात टर्न करायचा प्रयत्न केला परंतु चेंडू जमिनीच्या मार्गाने चाललाय. क्षेत्ररक्षक पुन्हा मात्र स्क्वेअर लेगवरून भाऊ वेगाने पोहोचले गेले आणि पावसाला या ठिकाणी हरिभक्त परायण श्यामजी म्हात्रे काकांचं मात्र या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सिंगल रस कंप्लीट आणि सिंगलच्या वतीने 15 धाबा विदाउट लॉस बॅटिंग. येस 15 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. फील्ड प्लेसमेंटमध्ये सातत्याने बदल करावा लागतो. याचं कारण लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन जेव्हा जेव्हा मैदानात असतं त्यावेळेला या गोष्टी कराव्या लागतात आणि हे कॅप्टनसाठी थोडंसं कठीण देखील होतं. आपण बऱ्याचदा बघितलेलं आहे. तू भावेश स्ट्रायकिंग एंडला. हो यावेळेला चांगला फटका लॉफ केलाय. एक कव्हरला फिल्डर येत आहेत. खरा फिल्डिंग भाऊकडनं आता मिस्टेक झाली आहे. आणखी एक बॉल सीमा पार चौकार. चुकी भरपूर मोठी चुकी. मी तर म्हणतो की या पहिल्याच टप्प्यावरती भाऊला मात्र चेंडू त्या ठिकाणी कलेक्शन करायचा होता परंतु त्यांनी दुसऱ्या टप्प्याची वाट पाहिली आणि तदनंतर मात्र चेंडूनं त्याला हुलकावणी दिली आणि सीमारेषा ओलांडली. तुमचा जजमेंट तुमचा अनुमान ज्यावेळी प्रॉपरली असतो ना त्यावेळी मात्र तुम्ही या क्रीडांगणामध्ये आउटफील्डमध्ये चांगला खेळ करत असता. परंतु भाऊचा आपण विचार केला तर आउटफील्डचा एक जबरदस्त या ठिकाणी फिल्डर आहे परंतु त्याच्याकडून ही चुकी घडली गेली आणि भावेच्या बॅटमधून 4 धाबांसाठी हा चौकार पाहिला. 19 धाबा फलकावधी पाहायला मिळत आहेत. ओ पुन्हा एकदा कोदून काढण्याचा प्रयत्न केला. मिडॉपला क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिटची आवश्यकता. साहिल पाटीलनं निशाणा मात्र पकडला होता परंतु तो फेल गेलाय आणि या 2 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न होत असताना 10च्या गतीने धाबा आतापर्यंत जोडल्या गेल्या. 20 धाबा परंतु एक जमेची बाजू आपण पाहिली तर सनम कुमार खाडी संघाने एकही विकेट्स गमावली नाहीये. येणारे 18 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 43 धावांची गरज. मॅच ऑन आहे. मध्ये करायचे आहेत आता 43. 18 balls are remaining and 43 runs to win.
अगदी हे समीकरण आपण पाहतोय 14.33 च्या सरासरीने आता धावा जोडाव्या लागतील. परंतु इथून पॉवर प्लेचा विचार केला तर 20 धावा आलेल्या आहेत. कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. रिक्वायर्ड रन रेटमध्ये आता थोडीशी वाढ झालेली आहे आणि आता पहिला बॉलिंग चेंज तुम्हाला बघायला मिळतोय. 22 कडे चेंडू सोपवला 22 शेलार. जयेशनं पहिल्या षटकात आलेल्या चांगली गोलंदाजी 8 डावा त्यानं खर्च केल्या. त्यानंतर आपण बघतोय की सेकंड ओव्हरमध्ये पियुष आला. पियुषच्या वतीनं चांगलं षटक तुम्हाला बघायला मिळालं आणि आता त्यानंतर आपण पाहतो की भावेशना इन्व्हाइट केलं गोलंदाजी करण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडला भावेशच असेल जो सध्या 11वर फलंदाजी करतोय. 5 चेंडूंचा सामना त्याने केलाय आणि एका बाजूला राहुल 8 डावा त्यानं बनवल्यात मात्र 7 चेंडू घेतलेत. हा स्ट्राईक रेट टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मी म्हणेल तेवढा प्रॉमिसिंग दिसत नाहीये योगी सर. परंतु आता राहुलला स्ट्राईक रेटकडे मात्र पाहावं लागेल, तो वाढवावा लागेल कारण आता 18 चेंडू शिल्लक आहेत. त्याला पीसी संघ खेळ कंटिन्यू सुरू ठेवा, जास्त वेळी आपण खर्च करू नका. यानंतर लगेचच हा जो विनर संघ आहे तो मात्र दुसऱ्या फेरीतील सामन्यामध्ये खेळणार आहे जयदुर्गा टेमगरपाडा संघाच्या विरोधात. 18 बॉल 43ची गरज आणि समोर आता फलंदाज भावेश ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 11 रन्स पाहिले आणि गोलंदाज सुद्धा आपल्याला भावेशच पाहायला मिळतो उर्फ भाऊ. पहिला चेंडू बाउन्सर बॅटरच्या आवाकाच्या बाहेर आणि त्याच्यामुळे मात्र पंचाने या ठिकाणी दंडित केलं आणि 1 फॉर दी ओव्हरचा इशारा आय थिंक या ठिकाणी देण्यात आलेला आहे. पहा या ठिकाणी जाणून बुजून हा मात्र चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता परंतु जास्त बाउन्स मिळाला आणि त्याच्यामुळे अतिरिक्त धाव या ठिकाणी भावेशने खर्च केली 21. चांगला खांद्याचा वापर करतो आपण भावेशला नेहमी पाहिलाय. गोलंदाजी असेल फलंदाजी असेल इथे बॅटची कड मागे फ्लाय स्लिपच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल देखील झाला परंतु त्याच्यावरती मिळेल फक्त एकच धाव. सिंगल आता इथून मी तर म्हणेन की योगेश सर काम जमणारच नाहीये. एखादा मोठा फटका प्रत्येक ओव्हर मागे तुम्हाला शोधावा लागेल तेव्हा या तुम्ही धावांचा पाठलाग करू शकता. सध्या 22 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. अजूनही जवळपास 41 धावा करायच्या आहेत. परंतु त्या मोठ्या फटक्याचा आता शोध लावणार कोण कारण रिक्वायर्ड रेंज जर पाहिलं तर इथून वाढत चाललंय. 14च्या पुढे आता मात्र पाहायला मिळतोय आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला या ठिकाणी मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करावे लागतील. राहुलकडे ती क्षमता आहे परंतु तोही चाच पडलाय. फटका हवेत जरूर केलाय परंतु प्रॉमिसिंग तेवढा नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगानं झेपावतोय स्वतः विनय पाटील आपण तिकडे पाहतोय. तोपर्यंत पुन्हा सिंगल रन्स मात्र या ठिकाणी जोडली गेली आणि या समीर मी जेव्हा पीसी संघाला एकत्रित खेळताना पाहतो ना त्यावेळी मात्र हा संघ भरपूर तगडा पाहायला मिळतोय. ताकदवर संघ आपल्याला बघायला मिळतो. ज्या वेळेला गावातील जे असोसिएशनमध्ये सातत्याने 2 संघ खेळतात तेव्हा एक डिफरंट लेवलचा क्रिकेट आणि तोच संघ ज्या वेळेला एकत्रित होऊन बाहेर खेळायला येतो त्यावेळेला एक वेगळा कॉन्फिडन्स आपल्याला बघायला मिळतो. थोडीशी जागा बनवली यावेळेला चांगला पंच करत असताना एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतो वेगानं. फिल्डर आज विनय देखील थोडंसं चाचपळताना दिसलं आउटफील्डमध्ये. 2 धावा तरी ते मिळाल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि बघता 3 धावा त्या ठिकाणी जोडल्या गेल्यात आणि 3 आता संघाची धावसंख्या पुढे जात असताना धावफलकावरती 26 धावा. आज विनय पाटीलचा विचार केला तर एक झेल सुद्धा मात्र ड्रॉप केला. बॅटिंगमध्ये सुद्धा तेवढा तो प्रॉमिसिंग मात्र दिसून आला नाहीये परंतु त्याला आता मात्र सर्व काही पाठीमागे क्या चुका झाल्या त्या विसराव्या लागतील. पुढे आपण आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी काय करू शकतोय त्याकडे त्याला मात्र लक्ष केंद्रित करावं लागेल कारण ही नॉकआउटची स्पर्धा आहे. जो संघ पराभूत होणार त्याला मात्र इथेच ही स्पर्धा सोडावी लागणार. जो संघ जिंकणार तो पुढे वाटचाल करणार. 26 धावा फलक्यावरती पाहायला मिळतात. येणारे 15 बॉल शिल्लक 37 धाब्यांची आधुनिक गरज. सामना अगदी नेट टू नेट पाहायला मिळतोय. ओहो इकडे मात्र आता लाईन पाहावी लागेल. पंचाचा नो बॉलचा इशारा कारण दुसरा बाउन्सर चेंडू मात्र इथे हाताळलाय भावून आणि त्याच्यामुळे मात्र या ठिकाणी पंचाचा योग्य निर्णय. पुढील चेंडू मात्र आय थिंक आता फ्रीट असेल. ही संधी आहे बॅटर राहुलकडे. जर फ्रीटवरती तुम्ही एखादा मोठा फटका केला तर मात्र या मॅचमध्ये तुम्ही या ठिकाणी कमबॅक करू शकता आणि 27 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत दोघांमध्ये पाहिली. आतापर्यंत 10चे 10 या ठिकाणी विकेट्स मात्र त्यांच्या हातामध्ये आहेत. फ्रीट बॉल हो चांगली लेंथ होती केल्याची ऑन साईडला परंतु चेंडू चालला अगदी शॉर्ट कव्हर पॉईंटला. क्षेत्ररक्षक तिकडे मात्र मिस्टेक करतायत परंतु एकच रन्स फ्रीटवरती मात्र जोडली जाईल. आणि या स्पर्धेचा आपण जर विचार केला समीर तर फ्रीटवरती तेवढे मोठे फटके मात्र या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेले नाहीयेत. परंतु आता इथून मारावे लागतील फलंदाजांना. जेव्हा आपण चर्चा करतोय पहिल्या ओव्हरपासून चर्चा करतोय योगी सर की जेव्हा चुकीचे बॉल मिळतील त्याच्यावरती तुम्हाला आक्रमण करावं लागेल, हल्ला चढवावा लागेल तेव्हा तुम्ही या मॅचमध्ये पलटवार करू शकाल. 28 धावा झाल्यात. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. 22 ने 4 बॉलमध्ये 8 धावा खर्च केल्यात. हो यावेळेला बाउन्स चांगला मिळाला आणि इथे आता टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आहे. चला अंपायर्स रिव्ह्यू आहे का बाउन्स चेक केला जाईल. यस
येणाऱ्या बॅटिंगमध्ये जर पाहिलं तर अजूनही कुंदनचं येणं बाकी आहे, निखिलचं येणं बाकी आहे, परंतु सध्या आपण पाहिलं तर भावेश राहुलची जोडी आता जमलेली आहे. परंतु या ठिकाणी डिसिजन पेंडिंग आहे. आय थिंक बाउन्सरसाठी मात्र या ठिकाणी टीव्ही पंचांची मदत घेतली आहे ऑफिशियल पंचांनी. यापूर्वी 2 बाउन्सर तर मात्र हाताले होते भाऊन, परंतु आता मात्र इथे हा बाउन्सर एक्झॅक्टली परफेक्टली आहे की बॅटरच्या अगदी आवाकाच्या बाहेर आहे हे चेक करावं लागेल. फार क्लोज निर्णय आहे. इट्स नो बॉल. हा तिसरा बाउन्सर चेंडू मात्र आपण पाहिला आणि तोही मात्र बॅटरच्या आवाकाच्या बाहेर. सर नो बॉल ना? यस. आणि आता मात्र पुढचा बॉल फ्रीट. उघडा डोळ्याने आता बघा नीट. फ्रीटचा बॉल आहे आणि सामना करतोय तो भावेश. 29वा स्कोर कार्डवर फ्रीटचा बॉल. हो, पुन्हा लेट बॉल होता. चांगला बाउन्स प्राप्त करतोय. मला वाटतं की एक्झॅक्ट बॅटरला थोडीशी दुखापत देखील झाली असावी, ज्या पद्धतीने बॉल वेगानं त्याच्या चेहऱ्यावर येऊन धडकला होता. चला पाणी घेऊन या. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. सातत्याने आपण बघतोय की मसल गोलंदाजी करतोय. सातत्याने हार्ड लेनला हिट करून तिथून बाउन्स प्राप्त करण्याचा प्रयत्न करतोय आणि या वेळेला आपण बघतोय की बरोबर चेहऱ्यावरती येऊन चेंडू धडकलाय. पाणी घेऊन यायचंय मैदानाच्या आतमध्ये. चला थोडासा वेळ आपल्याकडे आहे तर काही सन्मान जे आहे ते इथे मात्र आपण संपन्न करूया. प्रणवजी पाटील यांचे मित्र आज आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी आणि त्यांचा आपण येतोजी स्वागत सन्मान इथे मात्र आपण या स्पर्धेच्या वतीने करत आहोत. मी प्रणवजी पाटील आपल्यालाच विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी आपल्या पाहुण्यांना मात्र इथे सन्मानित करावं. ओमकारजी भोसले आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि खास करून हे सर्व मित्रपरिवार वसईवरून मात्र या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी आलेले आहेत. त्यांचा सन्मान इथे मात्र आपण प्रणवजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत. उपधर्माची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना मात्र सन्मानित करूया. तदनंतर रोहनजी सोनावणे यांना विनंती असेल की आपणही पुढे यायचं आहे सन्मान घेण्यासाठी. सन्माननीय रोहनजी सोनावणे यांचा सन्मान इथे मात्र आपण या स्पर्धेच्या वतीनं संपन्न करतोय. हो, इकडे चांगला बॉल, बॅटरी बीट झाले, यष्टीरक्षक सुद्धा बीट झाले आणि त्याच्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि मात्र गोलंदाज सुद्धा मात्र थोडाफार इथे चाच पडलाय. ओहो, ये क्या हो रहा है भाई. बायच्या स्वरूपात एक रन मात्र या ठिकाणी जोडली जाणार आणि या सिंगलच्या वतीने संघटित अवश्य 3 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी 31 धाबा फलकावरती पाहायला मिळतात. येणारे 12 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही 32 धाब्यांची गरज. पुढचा सन्मान नंदनजी दळवी आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया. सन्माननीय नंदनजी दळवी यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. आपण पाहतोय शिक्षण महर्षी स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2026 स्पर्धेची 5वी रात्र सुपर संडे. तदनंतर आपल्यामध्ये सन्माननीय विघ्नेशजी पाटील आज उपस्थित झालेले आहेत. त्यांनाही आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. विघ्नेशजी पाटील यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. पुन्हा एकदा आलेल्या सर्व पाहुण्यांचं मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करतोय. 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि पियुष पाटील आता कंटिन्यू ठेवलाय दुसऱ्या स्पेलमध्ये. पहिलाच बॉल फुल टॉस हवेत केला गॅपमध्ये, परंतु साहिल पाटील वॉड कॅच. फटका हवेत खेळला होता असं वाटलं होतं की मात्र चेंडू गॅपमधून मात्र ट्रॅव्हल होणार, परंतु साहिल पाटीलचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. बस कॅचर आहे. आपण साहिलचा विचार केला तर आणि महत्त्वाच्या क्षणाला या ठिकाणी पियुष पाटील आपल्या संघाला विकेट्स प्राप्त करून दिली.
आणि हा दुसरा धक्का लागलाय सनम कुमार खाडी संघाला. न्यू बॅटर भावेच्या सोबतीला कुंदन आलाय. रिक्वायर्ड रन रेट कडे आता थोडीशी नजर टाकावी लागेल. 11 बॉल आणि आता 32 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. पियुष पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा त्यानं खर्च जरूर केल्या होत्या. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, क्रॉस निघणारा बॉल होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर वळून घेणारा बॉल ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. जो नॅचरली स्विंग लेफ्ट आर्म गोलंदाजाला मिळतो तो डेफिनेटली इथे बघायला मिळाला आणि आलाय डॉट बॉल. आपण जेव्हा पिशे संघ खेळतो त्यावेळी मात्र विनय पाटील असेल, भाऊ असेल, जयेश किलार, साहिल असेल, मानव असेल, या खेळाडूची नेहमीच आपण चर्चा करतोय. परंतु हा खेळाडू पियुष पाटील हा छुपा रुस्तम आहे. पुन्हा फटका हवेत केला लॉंग ऑन वरती. आता मात्र क्षेत्ररक्षक जय शेलार नो मिस्टेक त्याने पकडला गेला आणि इथून आता खाडी संघ दबावच्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. भरपूर आता दबाव निर्माण केलाय कारण इथून आता बॉल कमी राहिलेत आणि भरपूर धावा आता बाकी आहेत विजय मिळवण्याकरिता टीम खारडी करिता. नवीन बॅटर आता समीर मैदानामध्ये दाखल झालाय. लॉफ करत असताना लॉंग ऑन क्लिअर करण्याचा प्रयत्न केला होता आणि या तिसरा धक्का लागलाय खारडी संघाला. येणारे आता बॉल बाकी असतील 9 आणि 32 धावांची आवश्यकता आहे सनम कुमार खारडी टीमला पहिल्या विजयाची नोंद करण्यासाठी. आणि काय गोलंदाजी आतापर्यंत पियुष पाटील जे पाहिले आपण. दुसरी सफलता त्याच्या खात्यामध्ये आतापर्यंत फक्त त्यांनी 12 धावा खर्च केल्या. 9 चेंडू त्यांनी आतापर्यंत या सामन्यामध्ये डिलिव्हर केलेले आहेत. परंतु इथे आता समीर आलाय नवीन फलंदाज भावेशच्या सोबतीला. भावेशला जास्त स्ट्राईक मिळाली नाहीये परंतु आता समीरला सुद्धा मात्र इथून मोठे फटके खेळावा लागेल कारण जास्त चेंडू तुमच्याकडे आता शिल्लक नाहीयेत. अजून एक चांगला बॉल एसटी उद्ध्वस्त आणि या ओव्हरमध्ये या ठिकाणी तिसरी सफलता ओव्हर हॅट्रिक कंप्लीट केली या ठिकाणी पियुष पाटीलनं. मध्ये दाखल होतोय. याच्या नावानं आपण संघ पाहतोय तो सनम मैदानामध्ये दाखल झालाय. सनम धनंजय गवळी ज्याच्या नावानं संघ ओळखला जातोय तोच आता मात्र सनम आलाय बॅटिंग करण्यासाठी आणि त्यालाही मात्र बीट केला या ठिकाणी. स्वतःला वाचवला बचावत फटका. 1 रन्स तर मात्र तिकडे पूर्ण केली गेली परंतु भावेशला स्ट्राईक हवी होती त्याच्यामुळे मात्र दुहेरीचा त्याने प्रयत्न केला नाहीये. परंतु आता इथून सिंगल डबलने काही सिद्ध होणार नाहीये. तुम्हाला मात्र या ठिकाणी मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करावा लागतील. 32 धावा फलक्यावरती येणारे आता मात्र 7 बॉल शिल्लक आणि 7 बॉलमध्ये जिंकण्याकरिता 31 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला मोठा प्रहार करावा लागेल परंतु एवढंही सोपं नाहीये. ज्याप्रमाणे पियुष पाटील आतापर्यंत गोलंदाजी केलेली आहे. हो कट केला आहे चेंडू मात्र पाहू शकाल गॅपमध्ये ट्रॅव्हल झालाय परंतु अगदी कव्हरचा क्षेत्ररक्षक सुदेश पाटील चेंडूवरती झेपावतो येतो परंतु मात्र शेवटच्या चेंडूवरती पियुषने धाव खर्च केले 1 आणि काही 2 षटकांचा स्पेल पाहिला आपण पियुष पाटीलचा. 14 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट्स त्याच्या खात्यामध्ये आपण पाहिलेले आहेत आणि आता मात्र येणाऱ्या 6 बॉलमध्ये 30 धावांची गरज. म्हणजे तुम्हाला 6 चेंडूमध्ये किमान 5 षटकार इथे मात्र मारावे लागतील तेव्हाचा सामना तुम्ही जिंकाल. 6 चेंडूंमध्ये 5 सिक्सर तुम्हाला मारावे लागतील. 33 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट आणि अंतिम षटक नरेश हातामध्ये चेंडू सोपवला. लास्ट ओव्हरमध्ये सामना करेल तो बॅटर भावेश सलामीला आला. ॲज ओपनर फलंदाजी करण्यासाठी आलाय. 10 बॉलचा सामना त्याने केला. 17 धावा फक्त त्याच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळाल्यात. नरेश सज्ज होतोय गोलंदाजी करण्यासाठी. अंतिम 6 बॉलमध्ये करायच्या ते 30 धावा खारडी संघाला विजय मिळवण्याकरिता. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल चांगला पंच केलाय आणि खराब क्षेत्ररक्षण. डीप मध्ये कव्हरचा फिल्डर सुदेश इज देअर आणि मेक्स अ मिस्टेक. बॉल सर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चला आता मात्र ज्याप्रमाणे फटके येतात त्यासाठी तुम्हाला आता कुठेतरी नशिबाची सुद्धा मात्र साथ हवी असेल आणि ती साथ पहिल्या चेंडूवरती मिळाली बॅटर भावेशला. इकडे मात्र पहा चेंडू थांबवणं गरजेचं होतं परंतु 2 पायांच्या मधून चेंडू शेवटच्या क्षणाला मात्र फरार झाला. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय आणि दुसऱ्या चेंडूवरती येणार का फटका हवेत केला. भिडवी केला क्षेत्ररक्षक पियुष पाटील पोचले आणि त्या ठिकाणी झेल बाद फलंदाज भावेश.
पूर्णपणे या सामन्यावरती आता इथून आपण विचार केला तर गावदेवी स्पोर्ट पीसी संघानं कब्जा केला आहे असं म्हणायला हरकत नाहीये. आज खरं तर त्या विभागातून आणखी एक संघ किरवली संघ देखील या स्पर्धेमध्ये खेळणार आहे. क्या बात आहे. आणि कदाचित ऑन साईडला पुन्हा एकदा आपण बघतोय की पूलचा फटका होता, पॉवरफुली एक्झिक्यूट करता आलेलं नाहीये त्या ठिकाणी आणि चांगला झेल पकडल्या पियुषनं. विकेट प्राप्त केली आहे नरेश शेलारनं. 4 बॉलमध्ये आता करायच्या त्या 26 धावा, म्हणजे 4ही सिक्सर जरी आले तरी मॅच जिंकू शकत नाहीये सध्याच्या घडीला सनम कुमार खार्डी टीम. नरेशचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न. ओह, बॅटची रिडिंग हे जरूर होती, टॉप एज करत होती आणि तिथे काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. टॉलमॅन विनयचं अगदी फर्स्ट लीग मध्ये फिल्डिंग करत होता आणि त्याच्याच दिशेनं चेंडू गेलाय. सुपर स्टॉप हिअर. प्रयत्न चांगले होते आणि थोडीशी हलकीशी स्माईल सुद्धा मात्र त्याच्या चेहऱ्यावरती आपण पाहिली. परंतु इथे आता मात्र या ठिकाणी लिगली 3 बॉल टाकायचे आहेत नरेश शेलारला हा सामना जिंकण्यासाठी. हो, पुन्हा चेंडू हवेत. आता मात्र एसटी रक्षक वॉड कॅच आदित्य शेलार. अगदी लो झेल होता परंतु योग्य वेळेवरती त्यांनी आपल्या हाताची उंजल बाहेर काढली आणि या ठिकाणी बॅटर मात्र बादून माघारी परततोय. लागणारा मात्र हा टीम सनम कुमार खाडी संघाला 6वा धक्का. एकतर्फा सामना मात्र इथे पाहायला आपल्याला. लिडिंग एज आणि तदनंतर पहा या ठिकाणी आदित्य शेलारनं कमालीचा झेल पकडला. सनम मात्र या ठिकाणी बाजून माघारी परतलाय. स्लॉक षटकामध्ये नरेशने सुद्धा मात्र चांगल्या प्रमाणे कामगिरी आतापर्यंत केली. लिगली 4 बॉल त्याने हाताळले, 5 धावा आतापर्यंत खर्च केल्या, 2 सफलता त्याच्या सुद्धा खात्यामध्ये आपण पाहिल्या. परंतु आज तिन्ही डिपार्टमेंटचा विचार केला तर मात्र चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी, आउटप्लेमध्ये थोड्याफार इथे चुका राहिल्या परंतु योग्य खेळ गावदेवी स्पोर्ट पीसी संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एक चांगला चेंडू दूरवरून या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि चेंडू बॅटमध्ये मात्र कुठलाही संपर्क होत नाहीये. आणि याच दरम्यान आपल्या मेगा स्क्रीनवर तुम्ही बघू शकता ज्यांच्या आतुरतेनं तुम्ही वाट पाहत होते, अर्थातच कॉमेंट्रीचा बेताज बादशाह सिद्दीक भाबे सरांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. सुस्वागतम आपले स्वागत आहे. टर्न केला बॉल ऑन साईडला आणि जरूर आपण पाहतोय की हा सामना देखील फिनिश होत असताना एकतर्फी फार मोठ्या फरकानं आपण बघतोय की पीसी संघानं हा सामना जिंकलेला आहे. सनम कुमार धनंजय गवळी यांना विनंती असेल की आपण आता मंचावरती यावं. आपलं स्वागत आहे. वेलकम व्हॉइस ऑफ ठाणे मिस्टर सिद्दीक भाबे सर, आपले स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. मॅच समरी तुमच्या समोर. त्या अगोदर काही सन्मान देखील आपण संपन्न करत आहोत. मुकादम सर सामनावीर पुरस्कार देखील आपण या ठिकाणी देणार आहोत. पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे